DYSP PCR डॉक्टर अशोक बागुल सर संविधान चौकामध्ये आलेले आहेत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। आज संविधान दिवस आहे, काय सांगाल सर? सर्वप्रथम मी लोणारे साहेब आणि सर्व मीडियाचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो। कारण की डॉक्टर आंबेडकर साहेबांना ज्या पद्धतीची लोकशाही अपेक्षित होती त्यामध्ये आपला रोल खूप महत्त्वाचा आहे। सो वी रिस्पेक्ट ऑल द मीडियामन फॉर पुटिंग अप द फॅक्ट्स ऑफ द मॅटर बिफोर द एंटायर पब्लिक सो दॅट वी ऑल कॅन डेव्हलप टुगेदर। आपणा सर्वांना कल्पना आहे की 1979 पासून 2015 पर्यंत आजचा दिवस हा लॉ डे, नॅशनल लॉ डे म्हणून साजरा होत होता। मात्र 2015 पासून याला केंद्र शासनाने संविधान दिनाचा दर्जा दिलेला असून महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर ज्यांचं संपूर्ण जग अतिशय आदराने आणि अभिमानाने सन्मानाने नाव घेत असतं, त्यांच्या कार्याचा सगळ्यात मोठा सेलिब्रेशन म्हणजे संविधान दिन आहे। भारतीय राज्यघटना ही सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक आहे। म्हणजे भारत हे सार्वभौम प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे। प्रिएम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिफाइन्स अवर नेशन। आपलं राज्य राष्ट्र काय आहे याची व्याख्या डॉक्टर आंबेडकरांनी जी केलेली आहे ती आजच्या दिवशी संविधान दिनाच्या दिवशी सर्वांनी प्रकर्षाने लक्षात ठेवावे अशी माझी सर्वांना विनंती आहे। आणि डॉक्टर आंबेडकरांचं जे ते मूळ उद्देश होता की आम्हाला लोकांना मूलभूत अधिकार द्यायचे, त्यासोबत आपण सर्वांनी मूलभूत कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचंही कृपया पालन करावं, निर्वहन करावं, सो दॅट वी ऑल कॅन क्रिएट the genuine and responsible citizen of not only our nation but of the entire world who are caring about the violation of their fundamental constitutional legal procedural rights but they are equally conscious about their duties and responsibilities as well। जबाबदार भारतीय नागरिक निर्माण करणं हे डॉक्टर आंबेडकरांच्या घटनेचं जे उद्दिष्ट आहे ते आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करू इच्छितो की सर्वांनी जबाबदार भारतीय नागरिक, जागतिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा। आपल्याकडून कोणाच्याही हक्काचं उल्लंघन होणार नाही आणि आपणही आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक राहावं। निश्चितच संविधानाच्या मार्गावरच सर्वांनी चालायला हवं, संविधानाचं पालन करायला हवं असं डॉक्टर अशोक बागुल सरांनी सांगितलेलं आहे। आमच्यासोबत निवृत्त ACP राजरत्न बनसोड सर आम्ही त्यांच्याकडूनही जाणून घेऊ। तुम्ही आजही डिसिप्लिनच आहात, काय सांगाल? आज संविधान दिवस आहे, देश संविधानाच्या मार्गावर चालत आहे। बरोबर आहे, देश संविधानाच्या मार्गावर चाललाय आहे, परंतु काही तथाकथित लोक, संघटना, संघ म्हणा, हे अजूनही संविधानाला मिटवण्याचा खूप प्रयत्न सुरू आहे। ते म्हणतात संविधान बदलणार नाही, परंतु बदलण्याचा हेतू नक्की आहे। त्यासाठी आंबेडकरी जनतेनं एकत्र येणं फार गरजेचं आहे। हा समाज एकत्र येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी लढा देणं फार आवश्यक आहे। त्यासाठी आम्ही आमच्या शाक्य संघातर्फे बराच आम्ही प्रयत्न करणार आहोत। सर, आता अनपेक्षित असे निवडणुकीचे निकाल तुम्ही बघितले, काय वाटतंय तुम्हाला हे निकाल बघून? राजकीय दृष्ट्या बोलू नये, पण आता मी रिटायर झालो तरी सांगतो की नक्की जसं आधी मध्य प्रदेशमध्ये केलं त्यांनी वन साईड, नंतर त्यांना वाटलं की हे फार ओव्हरट होईल म्हणून हरियाणात केलं आणि आता महाराष्ट्रात केलं। कारण ज्यांना लोकसभेत जनतेने नाकारलं ते लोक एवढ्या सीटवर निवडून येतात, म्हणजे हे थोडं आश्चर्याचा शोधाचा विषय आहे आणि त्याचं संशोधन होणं फार गरजेचं आहे। समाजानेच जागृत व्हायला पाहिजे, खरं म्हणजे समाजाने विचार करायला पाहिजे होतं, परंतु त्या दृष्टिकोनातून कुठंतरी गडबड झालेली आहे हे नक्की आहे। आणि त्यासाठीच या देशाचं निवडणूक हे बॅलेट पेपरद्वारे व्हावी अशी आमच्या आंबेडकरी जनतेची इच्छा आहे। निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरने व्हावी अशी मागणी आता नागपुरातून होत आहे। DYSP डॉक्टर अशोक बागुल सर आहेत हे आणि राजरत्न बनसोड सर आहेत हे, जे निवृत्त ACP आहेत, त्यांनी आपल्या भावना या संविधान दिनी व्यक्त केलेल्या आहे। त्यांची एकच मागणी आहे की संविधानाचा जो वाचन करेल तो वाचेल आणि संविधानाच्या मार्गावरच हे देश चालायला हवं असेही आम्हाला या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तुमचं खूप खूप अभिनंदन सर। आपण बघत रहा IBM TV9 न्यूज WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।